नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, जिल्हा परिषद आरोग्य सेवक या पदासाठी नवीन अभ्यासक्रमानुसार आपण टेस्ट सिरीज घेणार आहोत। मित्रांनो, ही पहिलीच टेस्ट सिरीज असणार आहे। यामध्ये एकूण 40 प्रश्न विचारण्यात आलेले, एकूण 30 मिनिटाचा वेळ तुम्हाला देण्यात आलेला आहे। मित्रांनो, हा सर्व जे काही प्रश्न असणार आहे ते TCS आणि IBPS पॅटर्ननुसार असतील आणि नवीन जो काही अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे आरोग्य सेवकचा त्यानुसार असणार आहे। त्यामुळे मित्रांनो, आज तुम्हाला स्वतःला चेक करायचं आहे की आता या ठिकाणी आपला अभ्यास कितीपर्यंत झालेला आहे। कारण की मित्रांनो, आरोग्य सेवक या पदाची जे काही परीक्षा आहेत ह्या नोव्हेंबर महिन्यामध्ये जवळपास 15 नोव्हेंबरच्या नंतर कधी मित्रांनो स्टार्ट होऊ शकतात किंवा नोव्हेंबरची कुठलीही तारीख या ठिकाणी असू शकते, लक्षात ठेवा। त्यामुळे मित्रांनो, तुमचा अभ्यासक्रम आता अंतिम टप्प्यामध्ये असणं गरजेचं आहे। त्यामुळे तुमच्या सरावासाठी आपण आपल्या चॅनलवर या ठिकाणी तुमच्यासाठी दररोज 40 क्वेश्चनची या ठिकाणी एक सिरीज घेऊन येणार आहोत, जे की मित्रांनो तुमची IBPS पॅटर्ननुसार आणि नवीन अभ्यासक्रमानुसार असणार आहे। तर चला मित्रांनो, वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक प्रश्न मित्रांनो वाचल्याच्या नंतर तुम्हाला 10 ते 15 सेकंदाचा वेळ या ठिकाणी दिला जाईल। त्यामध्ये तुम्हाला आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा, आरोग्य सेवक पुरुष तांत्रिक प्रश्न, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी समोर आलेला आहे। मित्रांनो, नवीन अभ्यासक्रमानुसार आहे आणि हा 10वीच्या जे काही पाठ्यपुस्तक आहे त्यावर आधारित हा प्रश्न आहे। पहा, विधान दिलेले तुम्हाला 2 विधाने दिलेले आहेत आणि खाली तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत। पहा, पहिलं विधान काय, भारतीय वंशाच्या डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी 20 ॲमिनो आम्लाकरिता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका या ठिकाणी पार पाडलेले पहिलं विधान दिलेलं आहे। दुसरं विधान पहा, 1968 मध्ये इतर 2 शास्त्रज्ञांबरोबर नोबेल पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेले आहेत। आता जे काही वरील विधाने दिले, सत्य विधान म्हणजे बरोबर विधान कुठलं तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे। तर पहा, पहिलं ऑप्शन दिलेलं आहे केवळ 1 बरोबर, 2 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे केवळ B बरोबर, 3 नंबरचं ऑप्शन आहे AB दोन्ही बरोबर आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो A आणि B दोन्हीसुद्धा या ठिकाणी चूक आहे। तर पहा मित्रांनो, हे विधाने परत एकदा पहा, तुम्ही वाचा आणि 10 सेकंदामध्ये तुमचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। 10 सेकंदाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर पहा, तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1 आणि 2 दोन्हीसुद्धा विधाने बरोबर आहेत। म्हणजे भारतीय वंशाच्या डॉक्टर हरगोविंद खुराना, पहा, भारतीय वंशाचे जे काही डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी 20 ॲमिनो आम्लाकरिता असलेले कोडॉन शोधण्याचा या ठिकाणी कामामध्ये महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे, हे सुद्धा योग्य विधान आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपली जी काही शाई आहे ती थोडीशी या ठिकाणी लहान करूया। तर पहा, त्याच्यानंतर 2 नंबरचं आहे पहा, 1968 मध्ये इतर 2 शास्त्रज्ञांबरोबर त्यांना नोबेल पुरस्कार मिळाले, दोन्हीसुद्धा विधानं या ठिकाणी मित्रांनो बरोबर आहे आणि 10वीच्या पाठ्यपुस्तकामधलं या ठिकाणी हा प्रश्न आहे। पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, सर्व प्रश्न तुम्हाला टेस्टच्या स्वरूपामध्ये द्यायचे आहेत, कारण की जी काय आपले सराव या ठिकाणी असणारे अंतिम टप्प्यामध्ये तुमचा सराव हा महत्त्वाचा असतो। दुसरा प्रश्न पहा, सजीवामधील रिकाम जागामुळे ते त्यांच्या सारखे नवीन जीव या ठिकाणी निर्माण करतात। तर सजीवामधील रिकाम जागामुळे ते त्यांच्यासारखे सजीव निर्माण करू शकतात। तर पहा, पहिलं ऑप्शन दिलेलं आहे जीवाणूमुळे, 2 नंबरचं ऑप्शन आहे जनुकामुळे, 3 नंबरचं आहे संरचनेमुळे आणि 4 नंबरच्या उत्परिवर्तनामुळे। तर मित्रांनो, तुलनात्मकदृष्ट्या हा प्रश्न सोपा आहे, तर सर्वांनी याचं उत्तर 10 सेकंदामध्ये देण्याचा प्रयत्न करा, कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या। तर सजीवामधील पहा, ज्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त मार्क येतील तर त्या विद्यार्थ्यांनी समजायचे की आपला अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे आणि हे जे काही नवीन अभ्यासक्रमानुसार प्रश्न असणार आहेत 40 पैकी जर मित्रांनो तुमचा 30 ते 32चा स्कोर असेल तर तुमचा स्कोर हा या ठिकाणी सध्या चांगला आहे, लक्षात ठेवायचं आहे। तर पहा, सजीवामधील जनुकामुळे ते त्यांच्यासारखे जीव या ठिकाणी निर्माण करतात। जनुकामुळे ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा, 3 नंबरचा प्रश्न पहा, जीवाश्माचा अभ्यास रिकाम जागा या अभ्यासाचे महत्त्वाचे एक अंग आहे। तर पहा, जीवाश्माचा अभ्यास हे रिकाम जागाच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे, विज्ञान 10वीमधला हा प्रश्न आहे। तर पहा, पहिलं ऑप्शन दिलेले क्रांतीचे, 2 नंबर उत्क्रांतीचे, 3 नंबरचं ऑप्शन दोन्हीचे आणि 4 नंबर आहे यापैकी नाही। तर पहा, 10 सेकंदामध्ये उत्तर द्या। तर जीवाश्माचा अभ्यास हे रिकाम जागाच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे। तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2। ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे तर मित्रांनो त्यांचं हे अतिशय योग्य आणि या ठिकाणी मित्रांनो हे 2 नंबर या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलं त्यांचं अभिनंदन। पुढचा प्रश्न पहा, 4 नंबरचा प्रश्न, अचानक घडणाऱ्या बदलामधील कार्यकारण भाव ह्युगो द व्हिस यांच्या रिकाम जागा सिद्धांतामुळे लक्षात आला। तर पहा, अचानक घडणाऱ्या बदलामधील कार्यकारण भाव ह्युगो द व्हिस यांच्या रिकाम जागा सिद्धांतामुळे लक्षात आलेले आहे। तर पहा, त्यांचा कोणता सिद्धांत आहे, पहिलं ऑप्शन पहा उत्परिवर्तन सिद्धांत, 2 नंबर आहे स्थानांतरणाचा सिद्धांत, 3 नंबर आहे क्रमविकास सिद्धांत आणि 4 नंबर आहे मित्रांनो
उत्परिणामाचा. तर या ठिकाणी जर पाहिलं तर अचानक घडणाऱ्या बदलामधील कार्यकारणभाव ह्युगो द व्हिस यांच्या रिकाम जागा सिद्धांतामुळे लक्षात आलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 हे ऑप्शन क्रमांक 1 निवडलेलं आहे, तर मित्रांनो ते यांचं योग्य आन्सर असणार आहे. उत्परिवर्तनाचा जो काही सिद्धांत आहे हा कोणी मांडलेला आहे, तर ह्युगो द व्हिस यांनी मांडलेला आहे. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा 5 नंबरचा प्रश्न पहा. निअँडरथॉल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण आहे. तर पहा निअँडरथॉल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातील मित्रांनो आपल्या उत्क्रांती झालेले आहेत. मानवाची निर्मिती एक माकडापासून झालेली हे तुम्हाला माहीत असेल. तर त्यांच्या जीवनाचे जे काही टप्पे त्यावर आधारित हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पहा निअँडरथॉल मानव हा बुद्धिमान मानव या वर्गातील एक पहिले उदाहरण आहे. तर पहा पहिलं ऑप्शन दिलेलं आहे हे विधान अंशतः चूक आहे. 2 नंबरचं आहे हे विधान अंशतः बरोबर आहे. 3 नंबरचं ऑप्शन आहे हे विधान पूर्णतः बरोबर आहे आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे हे विधान पूर्णतः चूक आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 10 सेकंदाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी सुरू झाला आहे. लवकरात लवकर याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. तर पहा निअँडरथॉल मानव हे बुद्धिमान मानवाच्या वर्गातील एक पहिले उदाहरण आहे. तर हे विधान मित्रांनो पूर्णतः बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर मित्रांनो आधुनिक जो काय आता मानव आहे तर हा कोणत्या गटामध्ये मोडतो याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर 3 दिलेलं आहे तर मित्रांनो त्यांचं अभिनंदन हे योग्य आन्सर असणार आहे. 6 नंबरचा प्रश्न पहा. कार्बोदकापासून आपल्याला किती ऊर्जा मिळते या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगणार नाही, कारण की हा जुन्या अभ्यासक्रमावर आधारित महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जुन्या अभ्यासक्रमावर मित्रांनो आपले बरेच व्हिडिओ जवळपास मित्रांनो 100 व्हिडिओ आहेत. जवळपास 100 व्हिडिओ जुने अभ्यासक्रम आहेत. तर त्याची प्लेलिस्टसुद्धा बनवलेली आहे मित्रांनो. तुम्हाला जर ती पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन या ठिकाणी ते पाहू शकता. त्यामुळे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न पहा. 7 नंबरचा प्रश्न पहा. ATPचे विस्तारित रूप सांगा. ATPचे विस्तारित रूप सांगा. पहा आपण ग्लुकोज खाल्ल्याच्या नंतर जे काही एक्स्ट्रा ग्लुकोज राहतं ते ATPच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपल्या आपले जे काही यकृत आहे यकृतामध्ये साठवलेलं असतं ATPच्या स्वरूपामध्ये. याला आपल्या शरीराचे ऊर्जेचे चलनसुद्धा म्हटलं जातं ATPला. हे सुद्धा लक्षात ठेवा. तर ATPचं तुम्हाला विस्तारित रूप म्हणजेच लॉंग फॉर्म तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. पहा 4 ऑप्शन दिलेले आहे. ॲडिनोसिन ड्रायफॉस्फेट 2 नंबरचं आहे. ॲडिनोसिन ट्रायमोसेल फॉस्फेट 3 नंबरचे पहा. ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट आणि 4 नंबर आहे ॲडिनोसिन ट्रायली फॉस्फेट. तर याचं योग्य आन्सर तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. 10 सेकंदचा वेळ तुम्हाला या ठिकाणी सुरू झालेला आहे. तर पहा ATP आपल्या शरीराचे ऊर्जेचे चलन म्हटलं जातं. म्हणजे आपल्या शरीरातली ऊर्जा जर आपण ज्या दिवशी अन्न खाल्लेलं नाही किंवा उपवास धरला असेल तर त्यावेळेस मित्रांनो आपल्याला ATPच्या स्वरूपामध्ये ऊर्जा मिळत असते. म्हणून याला आपल्या शरीराचे ऊर्जेचे चलन असं सुद्धा म्हटलं जातं. तर पहा याचं उत्तर आहे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ATPचा लॉंग फॉर्म पहा ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट हे याचं योग्य आन्सर असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. मित्रांनो स्वतःला चेक करा आणि या ठिकाणी तुमचा अभ्यास वाढवा. जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत नसतील तर सर्व प्रश्न मित्रांनो 10वीच्या पाठ्यपुस्तकातील आहेत आणि 10वीच्या पाठ्यपुस्तकावर तुम्हाला या ठिकाणी नवीन अभ्यासक्रम दिलेला आहे. त्यामुळे 10वीच्या पाठ्यपुस्तकातूनच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आन्सर येणार आहे. मित्रांनो त्याची काठिण्य पातळी कमी जास्त असू शकते, परंतु यावर आधारितच मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारले जातील. लक्षात ठेवा. आणि सर्व प्रश्न IBPS पॅटर्ननुसार या ठिकाणी मी सेट केलेले आहेत. पहा आता सुद्धा तुम्हाला 2 विधान दिलेले आहे. पहिलं विधान पहा. एका शुक्राणूची लांबी 60 मायक्रोमीटर एवढी असते. पहा एका शुक्राणूची लांबी किती 60 मायक्रोमीटर एवढी असते. 2 नंबरचे पहा. अधिउर्षण नलिकेची लांबी 6 मीटरपर्यंत असते. तर याचं योग्य आन्सर तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. 10 सेकंदाचा वेळ या ठिकाणी सुरू झालेला. पहा वरील विधानामध्ये असत्य विधान ओळखा. असत्य विधान तुम्हाला ओळखायचं आहे म्हणजे चुकीचं विधान तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर पहा पहिलं ऑप्शन दिलेलं आहे असत्य. बी नंबरचं आहे बी सत्य. 2 नंबरचं ऑप्शन दिलेलं पहा AB दोन्ही सत्य आहेत आणि AB अंशतः असत्य आहेत आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे AB दोन्ही असत्य नाहीत. अशा स्वरूपाचे मित्रांनो तुम्हाला ऑप्शन दिले. ऑप्शनचा थोडासा मित्रांनो या ठिकाणी कन्फ्यूज केलं जाऊ शकतं. अशा स्वरूपाचे ऑप्शन तुम्हाला IBPS विचारू शकतं. त्यामुळे प्रश्न आणि त्याचं जे काही ऑप्शन दिले काळजीपूर्वक तुम्हाला या ठिकाणी वाचायचे आहेत. लक्षात ठेवा याचा आन्सर काय असेल तर 10 सेकंदामध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. तर पहा 10 सेकंदामध्ये तुम्हाला याचा आन्सर द्यायचा आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहेत. म्हणजेच पहा मित्रांनो आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे. वरील विधानातील असत्य विधान आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे म्हणजे चुकीचं कुठलं या ठिकाणी ओळखायचं आहे. तर पहा पहिलं काय दिलेलं आहे एका शुक्राणूची लांबी किती 60 मायक्रोमीटर असते. हे विधान मित्रांनो योग्य आहे.
त्याच्यानंतर अधिवृष नलिकेची लांबी 6 मीटरपर्यंत असते, हे सुद्धा या ठिकाणी योग्य आहे. हे दोन्हीसुद्धा विधानं या ठिकाणी योग्य आहेत. आता आपल्याला अयोग्य या ठिकाणी ओळखा सांगितलं आहे. तर मित्रांनो यापैकी पहा ऑप्शन क्रमांक 4 ए आणि बी दोन्ही असत्य नाहीत, म्हणजे दोन्हीसुद्धा असत्य नाहीत म्हणजे काय योग्य आहेत. आणि हे दोन्हीसुद्धा विधाने मित्रांनो योग्य आहेत. हे प्रजनन संस्थेशी संबंधित आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा, स्त्रीची मासिक पाळी वयाच्या रिकाम जागाच्या दरम्यान बंद होते. स्त्रीची जी काय मासिक पाळी आहे कोणत्या वयाच्या दरम्यान या ठिकाणी बंद होते, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. प्रजनन संस्थेवर आधारित आपले हे 2 प्रश्न झाले. ठीक आहे. दुसरा प्रश्न पहा, स्त्रीची मासिक पाळी वयाच्या रिकाम जागा दरम्यान बंद होते. स्त्रीची मासिक पाळी वयाच्या 12व्या ते 14व्या वर्षादरम्यान या ठिकाणी सुरू होत असते, तर बंद कधी होते हे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. पहिलं ऑप्शन आहे 40 ते 42 वर्षाच्या दरम्यान. 2 नंबर आहे 45 ते 50 वर्षाच्या दरम्यान. 3 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो 35 ते 40 वर्षाच्या दरम्यान. आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो 60 ते 65 वर्षाच्या दरम्यान. आता यावरून एक तुम्हाला लक्षात आलं असेल की मित्रांनो जी काही स्त्री आहे जवळपास या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगतो ऑप्शन क्रमांक 2 आहे प्रश्नाचं उत्तर, म्हणजे 45 ते 50 या वर्षाच्या दरम्यान स्त्री या ठिकाणी मासिक पाळी स्त्रीची बंद होत असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 12व्या ते 14व्या वर्षापासून ही मासिक पाळी स्त्रीची सुरू होत असते, म्हणजे तेव्हापासून स्त्री ही प्रजननासाठी या ठिकाणी योग्य होत असते. लक्षात ठेवा. 45 ते 50 वर्षाच्या दरम्यान स्त्रीची मासिक पाळी बंद झाल्याच्या नंतर स्त्री बाळाला जन्म देऊ शकत नाही. मात्र पुरुषामध्ये लक्षात ठेवा, पुरुषा वयाच्या 95 वर्षापर्यंत सुद्धा या ठिकाणी प्रजननक्षम असतो, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. मात्र स्त्री फक्त 45 ते 50 या वर्षाच्या दरम्यानच या ठिकाणी प्रजननक्षम असू शकते. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2, ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आन्सर निवडलेले त्या विद्यार्थ्यांचं सर्वांचं योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न पहा, 10 नंबरचा प्रश्न पहा. 1972 संयुक्त राष्ट्र संघाने युनोने रिकाम जागा येथे पहिली मानव विकास पर्यावरण परिषद भरवली होती. पहा, विकास पर्यावरण परिषद भरवली होती. पर्यावरणावर आधारित हा महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. आपल्याला पर्यावरणाशी संबंधित सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहेत, कारण की 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहेत. हा सुद्धा 10वीच्या पाठ्यपुस्तकामधलाच हा प्रश्न आहे. 1972 संयुक्त राष्ट्र संघाने म्हणजेच युनोचे मुख्यालय कुठे आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. येथे पहिली मानव विकास परिषद भरवली होती. मानव आरोग्य परिषद नाही, तर मानव पर्यावरण विकास परिषद. ठीक आहे. तर पहा, पहिलं ऑप्शन आहे आल्मा-आटा, 2 नंबरचा ऑप्शन आहे पॅरिस, 3 नंबरचा ऑप्शन आहे न्यूयॉर्क आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो स्टॉकहोम. चला 10 सेकंदाचा वेळ या ठिकाणी सुरू झालेला आहे, तर याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. चला लवकरात लवकर आन्सर द्या. तर पहा मित्रांनो, याचा आन्सर ऑप्शन क्रमांक 4 आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडलेला आहे तर योग्य आन्सर असणार आहे, तर स्टॉकहोम या ठिकाणी आन्सर असणार आहे. तर पहा, युनोने मानव आरोग्याशी संबंधित जी काय पहिली परिषद भरवली होती आल्मा-आटा या ठिकाणी भरवली होती. कधी? 1978 लक्षात ठेवा, 1978 भरवली होती. आणि यामध्ये सार्वजनिक आरोग्य या ठिकाणी संकल्पना आल्मा-आटा या ठिकाणी भरलेल्या परिषदेमध्ये भरण्यात आली होती. आणि हे जे काय आल्मा-आटा हे जे काही ठिकाण आहे मित्रांनो, हे रशिया देशामध्ये. कुठे? रशिया देशामध्ये ही मात्र आरोग्याशी संबंधित होती. परंतु आपल्याला विचारले काय, मानव विकास पर्यावरण परिषद कुठे भरली होती, तर ती स्टॉकहोम या शहरामध्ये भरली होती. ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडलेले मित्रांनो ती योग्य आन्सर असणार आहे. अशा स्वरूपामध्ये कन्फ्यूज केलं जाऊ शकतं, लक्षात ठेवा. 11 नंबरचा प्रश्न पहा, कोणता दिवस जागतिक जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो, तर जैवविविधता म्हणजे पर्यावरणावर आधारित सुद्धा आपला हा दुसऱ्या नंबरचा प्रश्न आहे. कोणता दिवस जागतिक जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो, तर पहा पहिलं ऑप्शन आहे 20 मे, 2 नंबर आहे 5 जून, 3 नंबर आहे 22 मे आणि 4 नंबरचा ऑप्शन मित्रांनो 20 जून. तर योग्य आन्सर तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. 10 सेकंदाचा वेळ तुमचा या ठिकाणी सुरू झालेला आहे. 10 सेकंदामध्ये आन्सर देण्याचा प्रयत्न करा. तर पहा 22 मे हा दिवस या ठिकाणी मित्रांनो जागतिक जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला आरोग्याशी संबंधित मित्रांनो 1 ते 2 या ठिकाणी दिनविशेष विचारले जाण्याची शक्यता दाट आहे. 12 नंबरचा प्रश्न पहा, लायन टेड वार्नर तनमोर हे धोक्यात असलेल्या प्रजातीच्या कोणत्या वर्गीकरणात येतात. आता धोक्यात असलेले जे काही प्रजाती आहेत मित्रांनो त्यांचं 4 गटामध्ये वर्गीकरण केलं जातं. तर त्यामध्ये विचारलेला प्रश्न आपल्याला लायन टेड वार्नर त्याच्यानंतर तनमोर हे धोक्यात असलेल्या कोणत्या प्रजातीच्या वर्गीकरणामध्ये येतात. पहिलं आहे पहा संकटग्रस्त प्रजाती, 2 नंबर आहे दुर्मिळ प्रजाती, 3 नंबर आहे संवेदनशील प्रजाती आणि 4 नंबर आहे अनिश्चित प्रजाती. तर महाराष्ट्र राज्यात जे काही शक्रू खार आहे तर ही अनिश्चित प्रजातीमध्ये येते, हे सुद्धा लक्षात ठेवा, कारण की तो महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी असल्यामुळे हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवायचा आहे. तर 10 सेकंदाचा वेळ या ठिकाणी तुमचा सुरू झालेला आहे. लवकर आन्सर द्या. लायन टेड वार्नर
तनमोर हे धोक्यात असलेल्या प्रजातीच्या कोणत्या वर्गीकरणामध्ये येतात? तर ते संकटग्रस्त प्रजातीमध्ये येतात. आता जे संकटग्रस्त प्रजातीमध्ये असतात तर त्यांची रेड बुकमध्ये नोंद केली जाते, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. म्हणजे लायन टेड वानर आणि तनमोर हे संकटग्रस्त प्रजातीमध्ये येतात. ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं तर यांचं योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. ही सिरीज तुम्हाला कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर पहा, ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक केलं नाही तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करत चला. चपट्या कुर्मी संघातील प्राणी रिकाम जागा लिंगी असतात तर गोलकुर्मी प्राणी संघ रिकाम जागा लिंगी असतो. तर पहा, प्राणी वर्गीकरणावरला आधारित असलेला हा एक प्रश्न आहे. म्हणजे आपण प्रत्येक टॉपिक वाईज 2 क्वेश्चन या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून मित्रांनो सर्व टॉपिक तुमचे या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, चपट्या कुर्मी संघातील प्राणी रिकाम जागा लिंगी असतात तर गोलकुर्मी प्राणी संघ रिकाम जागा लिंगी असतात. पहिलं ऑप्शन पहा, एकलिंगी द्विलिंगी. 2 नंबरचं ऑप्शन आहे एकलिंगी उभयलिंगी. 3 नंबरचं ऑप्शन आहे उभयलिंगी एकलिंगी. 4 नंबरचं ऑप्शन आहे उभयलिंगी आणि द्विलिंगी. तर चला पहा, 13 नंबरचा जो काही प्रश्न याचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. 10 सेकंदाचा वेळ तुमचा सुरू झालेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 3 निवडलेले ऑप्शन आहे तर योग्य आन्सर असणार आहे. म्हणजेच मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे चपट्या कुर्मी संघातील जे काही प्राणी आहेत ते उभयलिंगी या गटामध्ये मोडतात आणि तर गोलकुर्मी जे काही प्राणी संघ आहे तर हो एकलिंगी आहे. गोलकुर्मी जो काही प्राणी संघ आहे तो एकलिंगी असतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आहे या प्रश्नाचं उत्तर. प्राण्याचं जे काही वर्गीकरण आहे मित्रांनो त्यावर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले जाण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे प्राण्याचं वर्गीकरण, त्याचे शास्त्रज्ञ कशा स्वरूपाचं वर्गीकरण केलं हे तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. त्यावर तुम्हाला 100% 2 ते 3 प्रश्न येतील. पुढचा प्रश्न पहा 14 नंबरचा. पृथ्वीवर कोणत्या प्राणी संघातील संघ सर्वात जास्त आहे? पहा, पृथ्वीवर कोणत्या प्राणी संघातील संघ हा सर्वात जास्त आहे? पहिला पहा संधिपाद. 2 नंबरचं आहे अनालिडा. 3 नंबरचं आहे आर्थ्रोपोडा आणि 4 नंबर यापैकी नाही. तर 14 प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी 10 सेकंदामध्ये द्यायचं आहे. तुमचं या ठिकाणी वेळ चालू झालेला आहे. तर पृथ्वीवर कोणत्या प्राणी संघातील संघ हा सर्वात मोठा आहे? तर तो आहे मित्रांनो संधिपाद. संधिपाद प्राणी वर्गातील जे काही प्राणी आहेत त्यांचा प्राणीवर्ग हा या ठिकाणी जगामध्ये सर्वात मोठा आहे. लक्षात ठेवा. 2 नंबरला कोण येतं? तर 2 नंबरला येतं मोलुस्का. लुस्का हे सुद्धा लक्षात ठेवा. प्रश्न असा पण विचारला जाईल की जगामध्ये सर्वात जास्त प्रजातीची संख्या असलेला दुसऱ्या सर्वात मोठा संघ कोणता? तर तो आहे मोलुस्का. पहिला संघ जर विचारला तर तो संधिपाद आहे आणि 2 नंबरचा जर विचारला तर तो मोलुस्का आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. इन्स्टेम ही पेशीची संशोधन करणारी संस्था या शहरात आहे. तर पहा, पेशी संदर्भात सुद्धा मित्रांनो आपल्याला एक स्पेशल चॅप्टर आहे 10वीमध्ये, यावर आधारित सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाते. तर इन्स्टेम ही पेशीची संशोधन करणारी जी काही संस्था आहे कोणत्या शहरामध्ये आहे? तर मित्रांनो 4 ऑप्शन तुमच्यासमोर आहे. 4 ऑप्शनपैकी योग्य ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे. तर इन्स्टेम ही जे काही पेशी संबंधी मित्रांनो संशोधन करणारी जी काही संस्था आहे भारतात 2 आहेत. एक म्हणजे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जर विचारलं तर पुणे शहरामध्ये आणि दुसरी आहे मित्रांनो बंगलोरमध्ये. ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे इन्स्टेम नावाची जी काही पेशी संबंधी संशोधन करणारी जी काही संस्था आहे ती बंगलोर या शहरामध्ये, बंगलोर कर्नाटक या शहरामध्ये या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा 16 नंबरचा प्रश्न. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात विषाणूचे संक्रमण झाल्यास रिकाम जागा हे औषध वापरले जाते. पहा, एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जर विषाणूचे संक्रमण झाले असेल तर कोणते औषध वापरले जाते? 4 पर्याय तुमच्यासमोर. योग्य पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. 10 सेकंदाचा वेळ तुमच्यासमोर आहे. चला, योग्य आन्सर काही विद्यार्थी या ठिकाणी देत आहेत तर सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आन्सर देण्याचा प्रयत्न करा. तर पहा, ज्यावेळेस विषाणू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात त्यावेळेस ते काय करत असतात? तर मित्रांनो त्यांची संख्या ही वाढत असते आणि ते आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्या शरीरामध्ये निर्माण करतात. जसे की एड्स असेल, हेपेटायटिस बी असेल, विषाणूपासून होणारे जे काही आजार आहेत मित्रांनो हे या ठिकाणी होतात. आणि विषाणू हे महत्त्वाची गोष्ट म्हणजे विषाणूला कुठल्याही प्रकारे आकार नाही. म्हणजे विषाणू हे मित्रांनो या ठिकाणी अमिबासारखे आपला आकार बदलू शकतात. आणि विषाणू आपल्या शरीरामध्ये शिरकाव केल्याच्या नंतर कोणतं औषध वापरलं जातं? तर इंटरफेरॉन नावाचं औषध वापरलं जातं. ऑप्शन क्रमांक 2 IMP प्रश्न लक्षात ठेवा. IMP प्रश्न मित्रांनो तुम्हाला इंटरफेरॉन. ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा. आता 2 विधाने दिलेली आहेत. असमपृष्ठरज्जू प्राणी हृदय असल्यास ते शरीराच्या पृष्ठ बाजूस असते. 2 नंबरचं पहा. समपृष्ठरज्जू प्राणी हृदय असल्यास शरीराच्या उदर बाजूस असते. तर पहा, योग्य विधान तुम्हाला ओळखायचं आहे. पहिलं ऑप्शन दिले दोन्ही विधाने बरोबर आहेत. 2 नंबरचं ऑप्शन आहे दोन्ही विधाने चूक आहेत. 3 नंबरचं ऑप्शन आहे केवळ पहिले विधान बरोबर आहे. आणि 4 नंबरचं ऑप्शन मित्र यापैकी वेगळे उत्तर आहे. तर पहा, लावा मित्रांनो या ठिकाणी तुमची ताकद.
लवकरात लवकर ॲन्सर देण्याचा प्रयत्न करा. 10 सेकंदाचा वेळ तुमच्याकडे आहे. तर याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, दोन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणजे असमपृष्ठ रज्जू जे काही प्राणी त्यांचे हृदय असल्यास ते शरीराच्या पृष्ठबाजूस असते आणि समपृष्ठ रज्जू जे काही प्राणी आहेत त्यांचं हृदय असल्यास शरीराच्या उदर बाजूस असते. हे दोन्ही सुद्धा विधाने मित्रांनो योग्य आहेत. योग्य विधाने मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्हेरी IMP असलेला प्रश्न आहे. 100% हा प्रश्न तुम्हाला कुठल्या तरी शिफ्टला विचारला जाईल. 18 नंबरचा प्रश्न पहा. आपत्तीचे एकूण रिकाम जागा प्रकार पडतात. तर आपत्तीचे एकूण किती प्रकार पडतात? आपल्याला आपत्ती व्यवस्थापन हा सुद्धा टॉपिक आहे, यावर आधारित हा प्रश्न आहे. पहा 4 ऑप्शन आहे. योग्य ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, म्हणजेच आपत्तीचे एकूण 3 प्रकार पडतात. ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर पहा हा प्रश्न या ठिकाणी अतिशय सोपा प्रश्न आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले आहेत मित्रांनो. योग्य ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. 19 नंबरचा प्रश्न आहे. 10 सेकंदाचा वेळ आहे. तर आयझॅक न्यूटन यांनी मित्रांनो गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे. कोणी? आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते सर्व विद्यार्थ्यांचे योग्य आन्सर आहे. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावलं? आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. आता 20 नंबरचा प्रश्न. समान उंचीवरून सारख्या आकाराचे गोल खाली सोडल्यास ते एकाच वेळेस खाली पडतात, हे कोणी सिद्ध केले? तर पहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा सुद्धा मित्रांनो गुरुत्वाकर्षणावर आधारित हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गुरुत्वाकर्षणावर सुद्धा 2 प्रश्न या ठिकाणी घेण्यात आले. पहा समान उंचीवरून सारख्या आकाराचे गोल खाली पडल्यास ते एका वेळेस खाली पडतात, हे कोणी सिद्ध केले? अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. पहिलं ऑप्शन पहा आयझॅक न्यूटन, 2 नंबर आहे गॅलिलिओ, 3 नंबर आहे लेमार्क आणि 4 नंबर आहे मित्रांनो यापैकी नाही. तर मित्रांनो याचा आन्सरसुद्धा तुम्हाला या ठिकाणी 10 सेकंदात द्यायचा आहे. 10 सेकंदाची वेळ सुरू झालेली, लवकरात लवकर आन्सर देण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो समान उंचीवरून सारख्या आकाराचे गोल खाली सोडल्यास ते एकाच वेळेस खाली पडतात, हे कोणी सिद्ध केले? तर गॅलिलिओ. ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. गॅलिलिओ यांनी सिद्ध केलेले. कोणी? गॅलिलिओ यांनी हे सिद्ध केलेले आहे. समान उंचीवरून सारख्या आकाराचे 2 काही गोल आहेत, ते जर आपण खाली जर सोडले तर मित्रांनो ते एकाच वेळी खाली पडतात. अशा स्वरूपाचं कोणी सिद्ध केलं? तर ते गॅलिलिओ यांनी सिद्ध केलेलं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. मित्रांनो शास्त्रज्ञ त्यांनी लावलेले शोध यावर आधारित तुम्हाला प्रत्येक शिफ्टला 100% 1 ते 2 क्वेश्चन तुम्हाला 100% बघावयास मिळतील. त्यामुळे शोध संशोधक हे तुम्हाला या ठिकाणी चांगले करायचे. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण तांत्रिकचे आज पहिल्या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न पाहिलेले आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये 21 पासून 40 प्रश्न 40 पर्यंतचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि ही सिरीज कंटिन्यू अशी चालू ठेवायची का हे सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो आपली ही सिरीज कंटिन्यू चालू ठेवण्यासाठी जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जर मित्रांनो याला चांगल्या प्रकारे व्ह्यूज जर आले तर आपली ही सिरीज मित्रांनो कंटिन्यू चालू राहील, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10वीचा जो काही नवीन अभ्यासक्रम आहे मित्रांनो त्यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न मी स्वतः या ठिकाणी काढून तुमच्यासमोर आणत आहे, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कमी वेळामध्ये चांगला अभ्यास आणि इफेक्टिव्ह अभ्यास होईल, हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यामुळे मी स्वतः मित्रांनो या ठिकाणी प्रश्न काढून 10वीच्या पुस्तकावर आधारित आणि काही महत्त्वाचे जे काही जुने प्रश्न आहेत मित्रांनो ते सुद्धा या ठिकाणी मी समाविष्ट करणार आहे. कारण की जुनासुद्धा अभ्यासक्रम तुम्हाला जवळपास 10 ते 15 क्वेश्चन मित्रांनो या ठिकाणी जुन्यासुद्धा अभ्यासक्रमावर येण्याची शक्यता दाट आहे, कारण की ते आरोग्याशी संबंधित असलेले प्रश्न असणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी थांबूयात. थँक्यू. धन्यवाद.